नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ब्रेस्ट कॅन्सरविषयी माहिती, म्हणजे स्तन कर्करोग. कारण आता सध्या स्त्रियांना होणारे जे कॅन्सर आहे त्या सगळ्या कॅन्सरमध्ये हा ब्रेस्ट कॅन्सर नंबर 1 वर आहे. म्हणून या कॅन्सरबद्दल जाणून घेणं, याची लक्षणं काय आहेत, हा कॅन्सर कोणाला होऊ शकतो, आपण काय काळजी घेतली म्हणजे आपल्याला लवकर हा कॅन्सर ओळखता येईल, स्वपरीक्षण स्तनाचं कसं करायचं, हे सगळं या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता हा कॅन्सर जो आहे तो लक्षात घ्यायचा की स्तनामध्ये येणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. समजा 10 प्रकारच्या गाठी असतील, त्यातल्या 2च गाठी कॅन्सरच्या निघू शकतात. इतर 8 गाठी ह्या वेगवेगळ्या कारणामुळे होणाऱ्या असतात. काही गाठी तर पिरियड येऊन गेल्यानंतर आपोआप नाहीशा सुद्धा होतात. त्या हार्मोन्समुळे होणाऱ्या गाठी असतात. पण एक लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला जर कधी गाठ पाल्पेट झाली ब्रेस्टमध्ये तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडेच एक पेशंट, योगाला एक जण यायची माझ्याकडे. 2 महिन्यापासून माझ्याकडे योगा करत होती, पण महिन्यापासून तिला गाठ जाणवत होती, तिने दाखवलंच नाही. मग तिच्यासोबत पण एक जण यायची. त्या दोघी जणी बोलल्यात, मग अरे आपण मॅडमकडे जातोय, मॅडमला विचारून या ना काय झालं ते. मग त्या दिवशी तिने दाखवलं मला, तर ती गाठ खूप मोठी झालेली होती. पाहता क्षणीच मी ओळखलं ही गाठ कॅन्सरची आहे. तिला ताबडतोब डॉक्टरांकडे जायला सांगितलं. मग तिचे इन्व्हेस्टिगेशन झाले, मग तिची ट्रीटमेंट झाली आणि कॅन्सरच होता तो. पण 1 महिना ती बाई माझ्याकडे येत होती. तिने जर वेळीच दाखवलं असतं तर थोड्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण ब्रेस्ट न काढता सुद्धा तिची सर्जरी झाली असती आणि ती पूर्ण आताही चांगलीच आहे, पण तेव्हा अजून लवकर तिला बरं वाटलं असतं. एक लक्षात घ्यायचं, गाठ आहे तर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. ते डॉक्टर ठरवतील गाठ हार्मोन्सची आहे की कॅन्सरची, एवढं लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता ह्या गाठी कोणाला होतात किंवा हा कॅन्सर कोणाला होतो, याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत. आता हा स्त्रियांचा आजार आणि वाढत्या वयात होणारा आजार, हे महत्वाचं. म्हणजे कसा, म्हणजे वाढतं वय आणि स्त्रिया हे 2 प्रमुख याचे रिस्क फॅक्टर. आता स्त्रियांनाच होतो का आजार, तर नाही, हा पुरुषांनाही होतो. म्हणजे 100 स्त्रियांना जर आजार होत असेल तर त्यामागे एका पुरुषालाही आजार होतो, पण त्याचं प्रमाण अर्थातच कमी आहे. त्यानंतर ज्या स्त्रियांना म्हणजे पाळी सुरू होते ते वय अगदी खूप लवकर पाळी सुरू होते, म्हणजे 9व्या वर्षी वगैरे पाळी सुरू होत असेल, अशा स्त्रिया. ज्यांची पाळी जाताना खूप उशिरा सुरू होते, म्हणजे ज्यांना मेनोपॉज खूप उशिरा येतो, म्हणजे 55 वर्ष झाली तरी मेनोपॉज आला नाही, अशा स्त्रिया, यांना हा ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्यानंतर ज्या स्त्रियांना बाळ 31 वर्षानंतर होतं, ज्या स्त्रिया ब्रेस्ट फिडिंग करू शकत नाहीत किंवा ज्यांनी ब्रेस्ट फिडिंग केलं नाही किंवा ज्यांच्या बाळाने ब्रेस्ट फिडिंग केलं नाही, अशा स्त्रिया, ज्यांचं लग्न उशिरा होतं, अशा स्त्रिया, यांना हा धोका वाढतो. शिवाय ज्या ओबेज आहेत, त्यांचं वजन जास्त आहे, अशा स्त्रियांना हा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. शिवाय ज्या व्यसनी स्त्रिया आहेत, ते व्यसनाचं प्रमाण अर्थात स्त्रियांमध्ये कमी आहे, तरी पण सिगरेट, दारू, तंबाखू ह्या सगळ्या गोष्टी असतील तरी सुद्धा रिस्क खूप वाढते. हे झाले याचे रिस्क फॅक्टर्स. आणि या ब्रेस्ट कॅन्सरच्या 4 स्टेजेस आहेत. तसं स्टेजेस आपल्याला माहिती असून काही उपयोग नाही. तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जर गेलात तर डॉक्टरांना लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवण्यासाठी ते गरजेचं असतं. आपण फक्त थोडक्यात माहिती करून घेऊया. त्याचे 4 स्टेजेस. एक म्हणजे फक्त स्तनामध्ये जर गाठ असेल तर ते म्हणजे फर्स्ट स्टेज, आणि असा कॅन्सर लवकर बरा होतो. ब्रेस्ट सर्जरी करायची, पूर्ण ब्रेस्ट काढण्याची गरज पडत नाही आणि लवकर ट्रीटमेंटने तो बरा होतो. दुसऱ्या याच्यामध्ये काखेमध्ये जर गाठ असेल तर 2री स्टेज, काखेमध्ये बऱ्याच ठिकाणी गाठी असतील 3री स्टेज, आणि पूर्ण इतर अवयवामध्ये जर इतर शरीराच्या इतर अवयवामध्ये जर गाठी असतील, पसरला असेल तर ती 4थी स्टेज. पहिल्या 3 स्टेजेस अगदी पूर्णपणे बरा होण्यासारखे आहेत, पण 4थ्या स्टेजमध्ये तो कॅन्सर पूर्ण बरा होत नाही. म्हणून वेळीच दाखवणं, वेळीच तो कॅन्सर लक्षात घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच माझा हा आजचा छोटासा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ पाहून यामध्ये मी पुढे जे स्वपरीक्षण सांगणार आहे ते स्वपरीक्षण करून एखादीलाही जर आपली गाठ ओळखता आली, ती वेळेवर डॉक्टरांपर्यंत पोहोचली, तरी हे व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मी म्हणेन. तर यामध्ये गाठ आहे, तुम्ही तपासलं, तुम्हाला गाठ दिसली
तरी दवाखान्यात जायचं नाही, ही चूक मुळीच करायची नाही. कोणी काहीही म्हणो, गाठ दिसली, हाताला गाठ पालपेट झाली, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. डॉक्टर ठरवतील ती गाठ कशाची आहे. त्यानंतर ते काय सोनोग्राफी करतील, मॅमोग्राफी करतील, फारच वाटलं तर तिचा तुकडा तपासायला पाठवतील काढून गाठीचा. तर त्यांच्यानुसार ते ट्रीटमेंट करतात. मग पुढे पेट स्कॅन काय करायचं ते डॉक्टर ठरवतील. ते आपल्याला त्याच्याशी जास्त लक्ष द्यायचं नसतं. फक्त डॉक्टरांकडे जायचं, पोचायचं वेळेवर, एवढं आपण काम करायचं. आणि या कॅन्सरला घाबरायचं नाही. आता लोक काय म्हणतील, आता कधी कधी मुलींना सुद्धा हा कॅन्सर होतो. मग लग्न असेल किंवा काय असेल तर लपवून ठेवला जातो हा आजार. तसं करायचं नाही. ट्रीटमेंट घ्यायची, पुढे काय होईल ते बघायचं. पण आपलं आयुष्य महत्वाचं आहे त्यापेक्षा. त्यामुळे आयुष्य वाचल्यानंतर पुढे काय करायचं ते आपल्याला बघता येईल. त्यामुळे लोक काय म्हणतील, ब्रेस्ट काढावं लागेल की नाही काढावं लागेल, हे तुम्ही विचार करायचा नाही. तुमच्या डॉक्टरना ते ठरवू द्या आणि वेळेवर दवाखान्यात पोहोचलं पाहिजे हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्वपरीक्षण, स्वस्तन परीक्षण. ते कसं करायचं बघा. पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं आहे त्यानुसार आता हे स्तन परीक्षण, स्वस्तन परीक्षण कधी करायचं आहे तर पिरियड येऊन गेल्यानंतर 2 दिवसानंतर, जेव्हा तुमचे पूर्ण लक्षणं कमी झालेले असतील, तुमचं ब्रेस्टमध्ये दुखणं वगैरे कमी झालं असेल, अशा वेळी त्या दिवशी हे ब्रेस्ट परीक्षण करायचं. फक्त 10 मिनिटं लागतात. आणि ज्यांचा पिरियड गेलेला आहे अशाने महिन्यातून 1 दिवस ठरवून घ्यायचा आहे आणि स्वतःच ब्रेस्ट परीक्षण करायचं आहे. यासाठी फक्त तुम्ही आरशासमोर उभं राहा. आरशासमोर उभं राहिल्यानंतर दोन्ही ब्रेस्टकडे आरशात बघायचं. ब्रेस्टची साईज बदललेली आहे का, ब्रेस्ट लहान मोठा वाटतो आहे का, ते निपल आतमध्ये उडल्यासारखं वाटते आहे का, दोन्ही हात वर करायचे. काखेमध्ये कुठे काही गाठ वाटते आहे का बघायचं. नंतर बोटाच्या टिप्सनी, 2 बोटामध्ये धरून नाही, फक्त टिप्सनी पालपेट करायचं. खाली वर, वर खाली बघायचं. सर्क्युलर मुवमेंटमध्ये बघायचं. तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय, मी दाखवलं ते पिक्चर, त्यामध्ये बघा. तिथं त्याप्रमाणे सगळीकडे पालपेट करायचं. कुठे छोटीशी गाठ लागते का, आधी हलक्या हाताने दाबायचं, मग थोडं प्रेस करून दाबायचं. कुठेही गाठ लागत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. आणि दर महिन्याला ही तपासणी करायची. कधीपर्यंत करायची, अगदी शेवटपर्यंत. काहीच लक्षणं दिसले नाही, फार चांगली गोष्ट. तुम्ही 10 वर्ष करताय, 15 वर्षापासून करताय, पण या महिन्यात जर काही वेगळं लक्षण दिसलं आपल्याला, नेहमीपेक्षा वेगळं काही वाटतंय, स्तनाचा आकार किंवा स्तनातून स्राव येणं, त्यातून रक्त येणं, असं जर काही झालं, स्तन दुखणं, असं काही वाटत असेल तर ही लक्षणं आपण डॉक्टरांना सांगितली पाहिजेत. म्हणजेच याने काय होणार आहे, ट्रीटमेंट लवकर होणार आहे आणि तुम्ही आजारातून लवकर मुक्त होणार आहे. यासाठी हे स्वपरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठीच माझा हा आजचा छोटासा प्रयत्न आहे. आणि आपल्याला आजार होऊच नये असं वाटत असेल तर आपली इम्युनिटी चांगली ठेवायची आहे. त्यासाठी आपल्याला चांगला एक्झरसाइज करायचा आहे, वॉकिंग करायचं आहे, योगासनं करायची आहेत, मेडिटेशन करायचं आहे, प्राणायाम करायचे आहेत आणि सकस संतुलित आहार वेळेवर घ्यायचा आहे. जंक फूड, फास्ट फूड आपल्याला टाळायचं आहे. आणि अजून एक सांगायचं राहिलं की या ब्रेस्ट कॅन्सरसाठी अजून वॅक्सिन आलेलं नाही. जसं सर्वायकल कॅन्सरसाठी HPV नावाचं वॅक्सिन उपलब्ध आहे, तसं ब्रेस्ट कॅन्सरसाठी अजून वॅक्सिन उपलब्ध नाही. त्यामुळे स्वब्रेस्ट परीक्षण करणं, स्वस्तन परीक्षण करणं आणि लक्षणं दिसल्याबरोबर डॉक्टरांकडे जाणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर जरूर मैत्रिणींना शेअर करा. खूप गरजेचा आहे हा व्हिडिओ, मैत्रिणीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि माझं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.